करायचं याचं उत्तर घेऊन आपण ज्ञानेश्वर महाराज भजन घेऊ बरं की जास्त वेळ घेणार नाही तुमचा. भरपूर जरी बोलायचं तरी पण जास्त माणसं नाही करू नये. थोडक्यामध्ये मजा असते. मग लक्ष द्या, थोडं सुंदर गोष्टी आणता येतं की सोपं अवघड नाही. नामदेव महाराज नाव सगळ्यांनी ऐकलं बरं का. नामदेव महाराज सगळ्यात लाडके भक्त म्हणजे कोण आहेत? नामदेव महाराज. बोलत चला. सगळ्यात ज्ञानी भक्त कोण आहेत? वा बरोबर, ज्ञानेश्वर महाराज. सगळ्यात वैरागीत भक्त कोण आहेत? तुकाराम महाराज. धन्यवाद. आणि सगळ्यात शांत भक्त कोण आहेत? एकनाथ महाराज. 4 खांब आहेत बरं काय. एक भक्त, एक ज्ञान, एक वैराग्य, एक शांती आणि एक भक्ती. 4 खांब आहेत ना. असो. मग त्यावेळेस नामदेव महाराज लाडकी देवाचे भक्त. मग रोज देवाकडे जायचे, नामे हाती दूध प्यायला. सगळ्यांनी इतिहास माहिती, आपण भक्ती कथा ऐकली नामदेव महाराजांची. लाडके भक्त. देवाला नामदेव महाराजाशिवाय देवाला करमायचं नाही आणि नामदेव महाराजांना देवाकडे गेल्याशिवाय करमायचं नाही. आता माझे सांगितलं जन्मदिनाचा संबंध होता महाराज पित्याचा आणि मुलाप्रमाणे. मग त्यावेळेस नाम्या, ओ नामदेव महाराज, अरे मी तुला एक बोलावं म्हणतोय. बोला ना देवा, बोला पटकन बोला, वेळ होतोय. काय नाही नामदेवा, तू माझा लाडका भक्त आहेस. हो म्हणे आहे, असं लोक म्हणतात. नामदेव महाराज म्हणाले देवा, तू पण मला लाडका भक्त म्हणतोयस, माझं भाग्य आहे. पण नामदेव महाराज मला वाटतं तू अजून खऱ्या अर्थाने माझा लाडका भक्त झालेला नाहीस बरं का. म्हणजे देवा काय बोलतोय, आता तू माझा लाडका भक्त म्हणाला, तुम्हीच म्हणाला, सगळं जग म्हणतोय. अरे म्हणतोय पण नामदेवा, पण एक गोष्ट कमी आहे म्हणे, तू अजून कच्चा आहेस म्हणे. बरं काय कच्चा आहे तू, भाजलेला नाहीस म्हणजे काय अर्थ. गुरुमंत्र घेतला, गुरुमंत्र घ्यावा लागतो बरं. गुरुमंत्र इथे माणूस त्या ठिकाणी कच्चाच येतो. किती श्रीमंत असू द्या, किती मोठा असू द्या, गरीब असू द्या, कोणी असू द्या, गुरुविना अनुभव काही सकाळी विषय कधी बघू असो. मग लगेच काय करू देवा, तू म्हणणं काय नाही म्हणे नामदेवा, तू जाय. अरे का महाराज उद्देशी म्हणे, कुठं जाऊ म्हणे देवा, जा म्हणे औंढ्यानाथमध्ये जा. औंढ्यानाथमध्ये जायचं. महादेवाचे विसुवा सराफ, त्याचं नाव काय होतं पहिलं, विसुवा सराफ होता. तिथे एक संत महात्मा राहतोय, त्यांच्याकडे जा. आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी तुला अनुग्रह वगैरे देतील, डोक्यावर हात ठेवतील, तुला ज्ञान वगैरे प्राप्त होईल वगैरे वगैरे सांग देवा. म्हणजे देवा हे काय बोलतो, देवा तुला कळतं का? अरे तुझी प्राप्ती मला झाली. लक्ष द्या, मला रोज बोलतोस, माझ्या घरी दिवाळीला देखील आलास, आंघोळीला आलास, माझ्या हातून रोज दूध, सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहित आहे. म्हणजे देवा पुन्हा मला गुरुकडे पाठवतो. अरे नामदेवा, ह्या सगळ्या जरी गोष्टी खऱ्या असल्या तरी तुला गुरु केल्याशिवाय मी देखील तुझा उद्धार करू शकत नाही. देव म्हणतो देवा ठीक आहे, जातो येतात. पण तुझा विनय मला सहन करावा लागणार. जातो म्हणे, जाऊन परत येतो. पूर्वीच्या काळात चालत चालत निघाले, आले चालत चालत. आणि ज्या मंदिरामध्ये महादेवाचं जे मंदिर आहे त्या मंदिरांना तिथे आले. अरे चला म्हणे, पहिल्यांदा आपण महादेव दर्शन तर घ्यावं. नीलकंठाय कालाग्निकालाय कालाग्निरुद्राय. आता तुम्ही सगळे अभिषेक वगैरे करत असाल, एका वाक्यात सांगतोय. महादेवाला किंवा मारुतीला अभिषेक करत असताना आता तिथे बरेच प्रकार बरं काय. एक सांगून देतोय, अभिषेक करत असताना मारुतीला आणि महादेवाला नमक आणि चमकाचा अभिषेक करावा लागतो बरं. नमक आणि चमक, फक्त एका वाक्य सांगून देतोय. नमक म्हणजे या ठिकाणी देवाची स्तुती करणं, देवाची, महादेवाची, मारुतीची वगैरे. आणि चमक म्हणजे देवाला मागणं बरं काय. कोणी सांगतो, नम शंभवे च मयो भवे च शंकराय च महेश्वराय च शिवाय च शिवतराय च वगैरे वगैरे. अगदी बरंच मोठं आहे हे सगळं. म्हणजे काय, भगवान शंकराचा आहेस, मारुतीला तू असा आहेस वगैरे वगैरे स्तुती केली. हे काय चमकामध्ये. आणि नमकामध्ये फक्त मागितलं बरं काय, देवा शंचमे मयाश्चमे प्रियांचमे कामाश्चमे काम वगैरे वगैरे. मला देवा ते दे, मला देवा हे दे, मग तसं करा वगैरे. हे नमकांच्या चमकाचे प्रकार आहे बरं काय. मग अशाने एक आवर्तन गेली की एक आवर्तन जावं. 11 म्हणजे का वगैरे विषय वेगळा आहे. का सांगतोय म्हणजे देवाची स्तुती करावं लागतं. मग त्यावेळेस लगेच भगवानकडे नमस्कार वगैरे केला. आणि केल्यानंतर आता दर्शन घ्यावं मंदिरात गेले महादेवाच्या. मग गेल्यानंतर एक व्यक्ती असणारा म्हाताऱ्या अवस्थेत आहे. आपले दोन्हीही पाय, लक्ष नाही का, आपले दोन्हीही पाय जोड्या सगळ बरं काय, पायाची जोड देखील काढले नाही, जोड्या सगळ महादेवाच्या पिंडीवर ठेवून गाढ झोपी गेला. लक्ष दे. मग गेला तर प्रश्न निर्माण झाला. अरे म्हणजे देवाला काही वेळ लागले काय म्हणा. अरे आम्ही ज्या महादेवाला डोक्यावर करतो, विठोबाने डोक्यावर घेतलं, आम्ही पूजा करतो, महादेव सोमवार करतो, शिवरात्र सगळ्या बऱ्याचशी भक्ती करतोय, आम्ही कावड नेतोय. मग अशा पवित्र महादेवाच्या पिंडीवरती हा मात्र या ठिकाणी पाय ठेवून झोपी गेलाय.
आणि त्याचा अनुग्रह घे म्हणून देवाने मला पाठवलंय. आता कुणाला नाव ठेवायचं, काही बुद्धी काही काम करत नाही म्हणे, जाऊ द्या म्हणे. असा कुठं गुरु असते काय म्हणे, असा गुरु म्हणतो मला हे जाऊ द्या म्हणे, आता राहायला हरकत नाही, कच्चं राहायचं हरकत नाही. नामने मला जायला निघाले बरं काय. निघालते, ए अरे बाबा, अरे कोण आहेस बेटा, अरे इकडे 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 बरं झालं आलास म्हणे. अरे माझे जरा पाय असते, जरा थोडं बाजूला कर. नामने मला दयाळू सांगतायत. दया ना साहजिक आहे, ते काही जरा दया करायला काय हरकत आहे, म्हातारा दिसतोय, त्याचं पाप करत झाले. मग लगेच दोन्ही पाय उचलले आणि पाय उचलून असल्याचं जेव्हा बाजूला ठेवलं. उचलून ठेवी पाय तव तो शिवलिंग पाय, तव तो शिवलिंग पाय, तव तो शिवलिंग पाय. उचलून ठेवी पाय तव तो शिवलिंग पाय, तव तो शिवलिंग काय झालं बघा, काय अधिकार आहे त्यांचा ते महात्म्याचा. मग लगेच नामदेव महाराजांचे पाय खाली ठेवणार, तिथं लगेच आणखी पिंड तयार झाली, शिवलिंग तयार झालं. दुसऱ्या जागेवर ठेवलं, तिथं शिवलिंग तयार झालं. बघा, ज्या ज्या ठिकाणी त्यांचे पाय ठेवायचा प्रयत्न केला त्या त्या ठिकाणी पिंड तयार व्हायला लागली. ते नामदेव महाराज आहेत, त्यांना काही जास्त वेळ विचार करावा लागणार, बुद्धिमान आहेत, संत आहेत, महात्मा आहेत, अवतारी पुरुष आहेत. मग त्यावेळेस लगेच चक्कच्या लगेच पाय पडला. अरे म्हणे माझा विठोबा माझं स्वप्नात देखील माझं वाटोळं नुकसान करणार नाही. विठोबाने तुम्हाला या ठिकाणी मार्ग दाखवला की नाही, गुरु दाखवला, त्यातली बरोबर आहे म्हणजे बरं काय. मग लक्षात घ्या, घटना एकच आहे, लक्ष द्या, घटना एकच आहे, पण एकाच घटनेतून साक्षात्कार मात्र नामदेव महाराजांना दोन प्रकारचा झाला. काय झाला? दोन प्रकारचा. काय झाला? अरे म्हणे मी फक्त महादेवाला पिंडी पुरुष मध्ये समजतो बरं काय. महादेव फक्त काशीमध्येच आहे, परळीलाच आहे, आंब्यालाच आहे, दुसरीकडे नाही. असा माझा भास झाला होता बघा. पण आमचा महादेव हा सगळीकडेच भरून उरलेला आहे. शून्य स्थळावर जगोव्यापुनी राहिला आकळ आणि बाप रुक्मा देवीवरून ठरू सगळं. त्याप्रमाणे महादेव हा सगळीकडे भरून उरलेला आहे. हा एक साक्षात्कार झाला सज्जनो. आणि दुसरा साक्षात्कार काय झाला? अरे म्हणे साक्षात भगवान शंकर देखील काय म्हणतोय, आता संगती उलटी लावायची. आता भगवान शंकर अधिकार सांगायला बरोबरच वेळ होऊन दे. एका वाक्य सांगते, अकाल मृत्यू ओ मरे. ध्यान से सुनो. अकाल मृत्यू ओ मरे जो कर्म करे चांडाल का, काल उसको क्या करे जो भक्त है महाकाल का. कळलं की? सकाळ महाकाल जरी काल जरी आपल्याला न्यायाला आला, महाकाल जर रक्षण करतोय त्याला काल देखील काही करू शकत नाही. शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय वाचेवरचा दयानबाधी धर्मार्थ शिवदेकता एका जनार्दनी दिवाळी काळाचा देव. एक वाक्य सांगते. आता लोक भगवान शंकराला भोळा भोळा म्हणतात बरं की. भोळा म्हणजे वेडसर असा अर्थ घ्यायचा नाही, लक्षात घ्या. तुम्ही ऐका इतरांना सांगा. भोळा म्हणजे वेडसर नाही, येडा गबाळा नाही, विसर भोळ्याचं नक्कीच नाही. मला एक सांगा, आज तुम्ही सगळे कीर्तन ऐकू लागले, मी सांगायला लागलो, बरोबर आहे? नक्कीच बरोबर आहे. आता मला सांगणं खरं आहे की खोटं आहे? हो, तुमचं ऐकणंही खोटं आहे, ऐकून घेणं काय म्हणतो ते, आणि माझं सांगणंही खोटं आहे. कळायला की मला कसं बोलता एवढं मोठे थांबला तुम्ही, आम्ही ऐकलं 2 घंटे झालं असं म्हणता म्हणे. खरंच सांगतोय, खोटं आहे. का खोटं आहे? चिंतन असं आहे सज्जनो, तुमचा आणि माझा शंकराला असो विठोबाला असो आपला विसर पडला नाही म्हणून संगतीची लावायची. लक्ष द्या. म्हणून मी बोलायला लागलो आणि तुम्ही ऐकायला लागला. तुमचा आणि माझा कंटाळा भगवान शंकराला विठोबाला आला, आपणाला घरामध्ये गावामध्ये कोणी ठेवणार नाही. कळालं की? देव आपण विसरत नाही बघा. आपण देवाला विसरतो, या ठिकाणी तो प्रकार वेगळा आहे. नवस करतो, एक की महाराज करते आपल्याला घर
त्या लग्नामध्ये करू, त्याला लेकरू होतं महाराज, त्या लेकराचे लेकर का सांगतो मी त्याप्रमाणे भगवान शंकर या ठिकाणी सगळीकडे, अरे भगवान शंकर ज्याचे डोक्यावर पाय घेतात असा यांचा अधिकार आहे बरं काय, असा महात्मा आहे. मग आता ह्याच्याकडून गुरुमंत्र घ्यायला काही हरकत. दृष्टांत संपला, सिद्धांताकडे या. भक्ती आपली कथा ऐकली सगळ्यांना माहित आहे. का सांगतो कशा करता, कथा सगळ्यांना माहित आहे, पण चिंतन काय घ्यायचं. माझा हा मुद्दा काय, तुकोबा म्हणता आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव करून घ्यायचा, असलेला की नसलेला, म्हणता शिल्लक आहे. आता मला सांगा, नामदेव महाराजांना असलेला देव त्याने करून घेतला की नसलेला करून घेतला, कळलं बरं. अरे भगवान शंकर होतेच, पिंडीमध्ये जाज्वल्य होते, प्रत्यक्ष होते, पण त्यांच्या ठिकाणी अज्ञान दशा जोपर्यंत मावळलेली नव्हती. आपण काकड्यामध्ये म्हणतो महाराज ठिकाणी दोन्ही नेत्र आंधळे, आंधळामध्ये ऋतुवान सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे, बरं काय हे नाहीशी झाली बरं का. या ठिकाणी वरी आले पडळ वगैरे आपण सुंदर वर्णन केले या ठिकाणी. काय सांगतोय मी, आंधळा म्हणजे कोणता. आता काही काही लोक डोळे असून आंधळे असतात आणि काही काही असं माणसं आंधळे असून ज्ञानी असतात. ज्ञानी डोळसवान असतं बरं काय. त्या ठिकाणी आंधळा मनुष्य देवाकडे गेला, मग गेल्यानंतर आता टिंगल करणारे ए आंधळ्या, अरे इथे कशाला आलास म्हणे, इथे कशाला आलो, मी देवाला पाहायला आलो. अरे मी वेडा टिपळा म्हणे, अरे तू दोन डोळ्याने आंधळा तुला देव कुठे दिसणार आहे म्हणे. हो म्हणे भाऊ मला नाही बोलायचं म्हणे. का बोलायचं नाही, अरे म्हणे हरकत नाही, मी देवाला पाहू शकत नाही हे बरोबर आहे. आंधळा उत्तर आहे बरं काय. तू काय म्हणतो, पण देव तरी मला बघतोय की नाही, काय म्हणतोय, देव तरी मला पाहतोय की नाही. मग देवाने मला पाहिलं का मी देवाला पाहिलं काही एकच आहे. अजून एक वाक्य बोलू का, देवाने आपला सांभाळ करावा की आपण देवाला सांभाळ करावा. देवाने आपलं सांभाळ, अगदी बरोबर आहे. काय म्हणतोय मी, आपण देवाला सांभाळ करणं ह्याला फक्त म्हणत नाही, देवाने आपला सांभाळ करणं ही भक्ती श्रेष्ठ आहे माझ्या ठिकाणी. कळलं का. त्याप्रमाणे तुकोबा म्हणतात आपुला तो एक देव करून घ्यावा. कोणता देव, असलेलाच देव करून घ्या. म्हणजे फक्त शास्त्रामध्ये शास्त्रीय भाषा सांगते, एक परोक्ष ज्ञान आहे आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान आहे महाराज. आता ह्या माझे दृष्टांत सांगितलं, जेव्हा दोन्ही दृष्टांत आहे. परोक्ष ज्ञान म्हणजे काय, लोकांनी भक्ती केली मी करायचं, लोकांनी सोडली की सोडून द्यायचं. देवाने सांगितलं जा कुठं जा, औंढ्यानाथला जा, भगवान शंकर दर्शन घेतलं म्हणून आल्यानंतर पण तिथं तो सगळा प्रकार पाहिल्यानंतर जाऊ लागले वापस. मग ज्या वेळेस ते पाय उचलून बाजूला करायला प्रयत्न करू लागले, सगळे पिंड दिसायला लागले, मग त्यावेळेस परोक्ष ज्ञान नाहीच झालं आणि परोक्ष ज्ञानाची जागा अपरोक्ष ज्ञानाने घेतली. म्हणजे मी म्हणजेच देव आहे, मी वासुदेव अशी उच्चतम स्थिती नामदेव महाराजांना प्राप्त झाली आणि ती स्थिती प्राप्त झाली